दुर्वा केसरकर, विद्यार्थी 1 सोहम चितारी, विद्यार्थी 2 दिव्या मित्री, डॉक्टर दुर्वा वालावस्कर, सफाई कर्मचारी मयुरेश परब आणि सरपंचांच्या पूजेमध्ये दुर्वा जात. तर मित्र हो, हे आहे जगतपूर नावाचं गाव. गावात साधेपणा आहे, सर्व सोयी सुविधा देखील उपलब्ध आहेत. मात्र तरी देखील सर्वात मोठी समस्या आहे अस्वच्छतेची. गावातील हे सारे लोक ते जाणून आहेत, पण त्यांची सवय काही बदलत नाही. शास्त्र सांगतं 80% या आजार अस्वच्छतेमुळेच होतात. बरोबर आहे. WHO चा असा अहवाल आहे की दरवर्षी फक्त दूषित पाणी पिल्यामुळे लाखो लोक आजारी पडतात. जर हे असंच चालू राहिलं तर असंख्य आजार पसरतील. आपल्याला जर हे आजार थांबवायचे असतील तर आपण पाणी उकळून प्यावं किंवा फिल्टर करून प्यावं. शौचालय आपणही सुद्धा एक वैज्ञानिक उघड्यावर शौच केल्याने जंतू पाण्यात मिसळतात आणि त्याचे परिणाम संपूर्ण गावाला भोगावे लागतात. हे सांगतात ते बरोबर आहे. आपण सर्व गावकऱ्यांनी मिळून त्याच्यावर अधिक विचार करायला हवा. हो, नक्कीच. आता या अस्वच्छतेमुळे मागे कोरोनासारखी महामारी येऊन गेली आणि त्यामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. अगं, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण या प्लास्टिकमुळे तर जनावरांचा किती जीव जाऊ लागला आहे. मागच्याच वर्षी माझ्या गाईने प्लास्टिकची कॅरी बॅग खाल्ली व ती तिच्या घशात अडकून बसली, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. हो, ह्या प्लॅस्टिकमुळे जे आपण प्लॅस्टिक जाळतो त्यामुळे एखाद्याला कॅन्सर होऊ शकतो. ही किती गंभीर बाब आहे ना. होय होय. आणि त्यात आणखी मोठी गोष्ट म्हणजे आपण महिला चुलीवर जेवण करतो आणि त्याच्या धुराने एवढा त्रास होतो. माझ्या आईला तर अस्थमाचा त्रास सुरुवात झालाय. मी तर खूप मोठ्या टेन्शन मध्ये आहे. हो हो, मी अजून आमच्या काही गोष्टी ऐकायला पाहिजे. हो नक्कीच, हे पकडा. स्वच्छता ही खरी संपत्ती, स्वच्छता हे देवाची पूजा, तीन सारखी आहे स्वच्छता तुझ्या. घरांगण जर ठेवले स्वच्छ, मनी राहते निरोगी प्रसन्न. कचरा न टाकू रस्त्यावर कुणी, कचरा न टाकू रस्त्यावर कुणी, स्वच्छतेत दडले आरोग्य खणी. झाडू झाडे पाणी आणि साबण यांनी सजतो आपला जीवन विभव. शाळा गल्लीत गावोगावी, शाळा गल्लीत गावोगावी, स्वच्छतेची मशाल पेटवावी. स्वच्छ भारत स्वप्न होईल खरे, जर आपण सारे ठरवू एकत्रित बरे. कळतंय ना? हो हो. मातीच पाण्यास वाऱ्यास जपू, मातीच पाण्यास वाऱ्यास
स्वच्छतेतून राष्ट्र प्रगती करते, स्वच्छतेतून राष्ट्र प्रगती करते. अरे वा, किती छान. अहो डॉक्टर, या. नमस्कार. नमस्कार. कसली चर्चा सुरू होती तुमची? हो डॉक्टर, हे बघा सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे आम्हाला भरपूर रोग होत आहे व जनावरांचा जीव सुद्धा जात आहे. त्यावर तुम्ही काही पर्याय सांगू शकाल का? हो, बरोबर आहे. प्रिय गावकऱ्यांनो, मी तुमच्या गावाचा आरोग्य सेवक आहे. या नात्याने मी तुम्हाला काही वैज्ञानिक नियम सांगतो जे आपल्याला दैनंदिन जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण असे ठरतील. 1. उकळलेले पाणी प्या, जेणेकरून खोकला, सर्दी असे छोटे मोठे आजार आपल्याला होणार नाही. 2. आपण जे पाणी पितो ते व्यवस्थित झाकून ठेवा, जेणेकरून डासांची पैदास होणार नाही. समजतंय ना तुम्हाला? हो. अरे वा, हे नियम आपण जर पाळले तर आपले गाव प्रगतीच्या दिशेने नवी झेप घेईल असं वाटत नाही का तुम्हा सर्वांना? हो, नक्कीच. यालाच म्हणतात प्रिव्हेंटिव्ह सायन्स, म्हणजेच रोग होण्याआधी त्याला रोखून धरणे. हो डॉक्टर, माझ्या काही शंका होत्या, त्याचे निवारण तुम्ही करू शकाल का? हो, नक्कीच. हो डॉक्टर, कारखान्याचे सांडपाणी आमच्या शेतात सोडले जाते. त्यामुळे आमच्या शेतातील पीक नष्ट होते व ते खाण्यायोग्य राहत नाही. त्यासाठी आम्ही काय करावे? तुमच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचा हाच प्रश्न आहे, बरोबर ना? त्या सांडपाण्याचे किंवा केमिकल युक्त पाण्याचे आपण रिसायकल पद्धतीने शुद्ध पाणी करू शकू व ते शुद्ध पाणी तुमच्या बागकामात, शेतीत वापरू शकू. अरे वा, या सर्व गोष्टी मी माझ्या शेतकरी बंधूंना सांगेन व तुम्ही सांगितली ही रिसायकलिंग पद्धत मी आमच्या शेतामध्ये लावून देईन. आणि हो, तुमच्या गावातील कारखान्याच्या मालकांना देखील हे सांगा. हो, नक्कीच. डॉक्टर, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे. आम्ही महिला चुलीवर जेवण करतो, त्यामुळे खूप धूरही होतो व त्यामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. त्यावर तुम्ही काय उपाय सुचवाल? बरोबर आहे. तुमच्यासारख्या महिलांना या धुरामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. या चुलीऐवजी तुम्ही गॅस सिलेंडरचा वापर करा, जेणेकरून जास्त धूरही होणार नाही व पर्यावरणाची हानी देखील होणार नाही. हो नक्कीच, हा उपाय मी गावाच्या सर्व महिलांना सांगेन. साहेब येऊ का? का नाही? बरं झालं आपल्या गावातील सफाई कर्मचारी आले. म्हणजे मला काही समजलं नाही. हो, हे आम्ही इकडे जी अस्वच्छता पसरली आहे त्यावर चर्चा करत होतो, तेव्हा हे शाळेतील विद्यार्थी आले व त्यांनी आम्हाला समजून सांगितले की या कचऱ्यामागे आपणच दोषी आहोत आणि त्यामध्ये जे रोग पसरतात ते होण्याआधी त्याला थांबवून कसे ठेवावे हे आम्हाला डॉक्टर साहेबांनी सांगितले. आणि मग आता तुम्ही त्यामध्ये अजून काही ज्ञानाची भर घालू शकाल का? हो, का नाही, नक्कीच. सरकारने आपल्याकरिता आपल्या गावातील कचरा अस्वच्छतेचे निर्मूलन करण्याकरिता 2 डबे दिले आहेत. म्हणजे नक्की काय? हो काका, हा बिस्किटचा वड्याचा डबा आहे ना? अरे वेड्या, नाही, हा निळा डबा. ह्याच्यात सुका कचरा टाकायचा. तुझे बिस्किटचे कागद, प्लास्टिक, बॉटल, कागद हे सर्व यात टाकायचे. तुम्ही हे सांगता त्यामुळे काय होईल? सांगतो. जर आपण कचरा वेगळा केला तर त्यावर आपल्याला रिसायकलची प्रोसेस करता येईल, जेणेकरून आपण ते कुठेही वापरू शकतो. उदाहरणार्थ खत तयार करणं. हो काका, आपण केळीची सालं खातो ती कुठे टाकायची? काय? अरे विद्या, आपण केळी खातो, केळीची सालं खात नाही. जरा लक्ष देऊन बोलत जा. आपण केळी खातो आणि ती उरलेली सालं असतात ती कुठे टाकायच्या? ती या निळ्या डब्यात टाकायची. हा ओला कचऱ्याचा डबा. तुमचे फळांची सालं, उकडलेले अन्न हे सर्व काही या डब्यात टाकायचे. हा, तर मी काय म्हणत होतो, जर आपण कचरा वेगळा केला तर त्यावर आपल्याला रिसायकलची प्रोसेस करता येईल, जेणेकरून ते आपण कुठेही वापरू शकतो. उदाहरणार्थ खत तयार करणं. यालाच वेस्ट टू बेस्ट असे म्हणतात. समजलं ना सर्वांना? मी प्रात्यक्षिक करून दाखवतो. हा सुका कचरा हा निळ्या डब्यात टाकावा आणि हा ओला कचरा हा हिरव्या डब्यात टाकावा. म्हणजे भाऊ, तुम्हाला नक्की असंच म्हणायचं आहे ना? कचरा करून नकारे वाटेवर, कचरा करून नकारे वाटेवर, स्वच्छता ठेवा आपल्या मातीवर. सुखी होईल गाव आपुला सारा, सुखी होईल गाव आपुला सारा. विटनेटका ठेवूया भारत देश आपला, विटनेटका ठेवूया भारत देश आपला. नमस्कार मंडळी. नमस्कार. काय डॉक्टर, काय चाललंय? आपल्या जगद्गुरात जी अस्वच्छता पसरलेली आहे त्याचे निर्मूलन कसे करावे याबाबत आम्ही चर्चा करीत होतो. वा, हे दृश्य मला खूप बरे वाटते. आजच्या युगात
आहात आणि गावासाठी काही नियम लागू करण्याचे विचार करतो. तुम्हाला काही कल्पना? हो मॅडम, एक मी सुचवू? अशा प्रकारचे 2 डबे जर आपण प्रत्येक घरात प्रत्येक शाळेत दिले तर? हो नक्कीच ना. यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन करणे अगदी सोपे होईल. सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळा करण्यास सोपं पडेल. आणि त्यांचं निर्मूलन करणं देखील सोपं होऊन जाईल. हो अगदीच. हो, त्याचबरोबर माझ्याकडे एक नियम हे आहे, मी तुम्हाला सांगू का? हो नक्की. आपण दर आठवड्याला प्रत्येक शाळेत, कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी जाऊन साफसफाई केली तर आपला गाव स्वच्छ राहण्यास मदत होईल. हो नक्की. तर आपण हे नक्की करूया हा. हो तुमचे विचार आहेत. मला एक विचार आला. जर आपण दर आठवड्याला प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली तर चालेल का? हो, चालेल. हो, नक्की. ह्याची सुरुवात आपण आजपासूनच करूया. चला. आओ आओ सारे आओ, तुम्हें सुनाए बात सिखाए, नए दौर के नए सफर में नुक्कड़ पे नाटक की जुबानी, नाटक में अग्रेशन है, सोशल इशू का जमाना है. आपण स्वतः स्वच्छ राहू व यासोबत आपल्या घराला, आपल्या शाळेला, आपल्या परिसराला व कार्यस्थळाला देखील स्वच्छ ठेवू. आओ आओ सारे आओ, तुम्हें सुनाए बात सिखाए, नए दौर के नए सफर में नुक्कड़ पे नाटक की जुबानी, नाटक में अग्रेशन है, सोशल इशू का जमाना है. आपण कचरा कुठेही न टाकता योग्य ठिकाणी टाकावा, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांना सहकार्य होईल. आओ आओ सारे आओ, तुम्हें सुनाए बात सिखाए, नए दौर के नए सफर में नुक्कड़ पे नाटक की जुबानी, नाटक में अग्रेशन है, सोशल इशू का जमाना है. आपण प्लास्टिकचा वापर टाळू व जास्तीत जास्त पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करू. आओ आओ सारे आओ, तुम्हें सुनाए बात सिखाए, नए दौर के नए सफर में नुक्कड़ पे नाटक की जुबानी, नाटक में अग्रेशन है, सोशल इशू का जमाना है. आपण स्वच्छतेसाठी दररोज थोडा वेळ देऊ आणि स्वच्छ भारत स्वस्थ भारत या कारभाराला हातभार लावू. स्वच्छ राहू, स्वच्छता राखू, आरोग्यदायी जीवन जगू. चला तर मग साऱ्या गावकऱ्यांनो, आता आपण स्वच्छतेसंबंधीच्या काही महत्त्वाच्या घोषणा देऊया. स्वच्छ गाव निरोगी गाव, स्वच्छ गाव निरोगी गाव, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत. विज्ञान सांगते स्वच्छता अंगीकारा, आरोग्य टिकवा, विज्ञान सांगते स्वच्छता अंगीकारा. आरोग्य टिकवा. रसिक प्रेक्षक हो, विज्ञान तंत्रज्ञानाने आपल्याला स्वच्छतेची अनेक संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. आता जबाबदारी आपली आहे ती सवय अंगीकारणं आणि ती सवय टिकवणं. आपण पाहतोय सध्या डेंग्यू, मलेरिया सारख्या महाभयंकर रोगाने मानवी जीवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. आपण देखील जागोजागी कचरा टाकून आपल्याच परिसराचे निसर्ग सौंदर्य नष्ट करतो. एवढेच नव्हे तर सांडपाण्याची समस्या, सार्वजनिक शौचालयाची
यात किंचितही शंका नाही असे मला